ब्राह्मण सभा, करवीर मंगलधाम आणि श्री महालक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँक यांच्या वतीनं तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं. या व्याख्यानमालेचा बुधवारी समारोप झाला. या व्याख्यानमालेसाठी सहकार्य केलेले उदय सांगवडेकर, गिरीश जांभळीकर, शरयू डिंगणकर, अशोक जोशी, सुनील कळके, प्रकाश मंगसुळीकर, सुप्रिया देसाई, मधुकर रसाळ, सागर हवलदार यांचा सत्कार करण्यात आला. व्याख्यानमालेच्या शेवटच्या दिवशी राष्ट्राय स्वाहा इदं न मम या विषयावर सैनिकांसाठी काम करणाऱ्या सुमेधा चिथडे यांनी विचार मांडले. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्र, देशप्रेम केवळ 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीसाठी नको, तर ते कायमस्वरूपी आणि कृतीतून दिसलं पाहिजे असं मत व्यक्त केलं. आपण सैनिकाची पत्नी आणि आई असल्यानंच सैनिकांच्या प्रतिकूल परिस्थितीची मला जाणीव आहे. त्यामुळं 1.25 लाख सैनिकांच्या श्वासासाठी सेवा करणं हे मी माझ्या आयुष्याचं ध्येय ठेवून कार्य करत असल्याचं त्यांनी सांगितलं. सियाचीनमध्ये सैनिकांना कोणत्या प्रतिकूल परिस्थितीशी सामना करावा लागतो याची त्यांनी व्हिडिओद्वारे माहिती दिली. या सैनिकांसाठी काहीतरी करावं या उद्देशानं सियाचीन इथं त्यांनी सैनिकांसाठी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारलाय. यासाठी त्यांना 2.5 कोटी रुपयांची गरज होती. त्यांनी ती रक्कम देणगी स्वरूपात संकलित केली. यानंतर त्यांनी असे अनेक प्लांट उभारले. त्यांनी यावेळी सैनिकांच्या कल्याणासाठी राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. संरक्षणासाठी तरुणाईनं पुढाकार घेतला नाही तर राष्ट्र संकटात जाईल. त्यामुळं आपल्या मुलामुलींना सैन्यात पाठवा असं आवाहन सुमेधा चिथडे यांनी केलं. यावेळी डॉक्टर उदय कुलकर्णी, मेधा जोशी, सुहास तेंडुलकर, ॲडव्होकेट राजेंद्र किंकर, डॉक्टर दीपक अंबर्डेकर, ॲडव्होकेट विवेक शुक्ल, श्रीकांत लिमये, केदार तेंडुलकर, विजय तेंडुलकर, प्रकाश तेंडुलकर, वृषाली कुलकर्णी, अनुराधा गोसावी आदी उपस्थित होते.